आज आपण जेजुरी महात्मा पाहणार आहोत. श्री क्षेत्र जेजुरी महात्म्य अध्याय पहिला. श्रीकृष्णाचे जेजुरीत आगमन. मोहकाराचा नाश करणारा, हृदयामध्ये नित्य वास करणारा असा जो मार्तंड भैरव देव, त्याला नमस्कार असो. वैशंपायन म्हणाले, सहज लीलेने ज्याने सर्व राक्षसांचा संहार केला, त्या श्रीकृष्णाचे उदात्त चरित्र हे धर्मराजा मी तुला सांगतो ते ऐक. बाळकृष्णाने एके दिवशी आपल्या आईजवळ पिण्यासाठी दूध मागितले असता ती त्यास म्हणाली, बाळा, मी आज तुला दूध देणार नाही, कारण आज कुलस्वामीचा वंश परंपरागत कुळधर्म करायचा आहे. त्याच्याकरता देवाच्या नैवेद्याला दूध लागेल. हे आईचे शब्द ऐकून कृष्ण म्हणाले, आई, मी तुला नमस्कार करतो. तुझ्या कृपेमुळे मी खरोखर धन्य आहे. आपल्या गोकुळ कुळाचा वद्य व पूज्य अशा तू म्हणतेस त्या देवाला मला पाहण्याची इच्छा आहे. त्यानंतर हे धर्मराजा, यशोदेने कृष्णाच्या बोटाला धरून ती देवाची मूर्ती दाखवली व म्हणाली, बाळा, हा पहा आपला कुळस्वामी. कृष्ण म्हणाले, आई, या देवाचे नाव काय? याला आपला कुळस्वामी का म्हणतात? हा देव येथे आपल्या घरात राहून काय करतो? तू मला दूध दे. हा देव काय करणार आहे? चालता बोलता असा सोनार ह्याचा देह घडवितो. हा देव काही बोलत नाही, देत नाही, खात नाही. त्याला काही पाहता येत नाही किंवा ऐकता येत नाही. मग हा देव कसा? तू मला फसवीत आहे. यशोदा म्हणाली, नाही रे बाळा, त्रिभुवनात वास करणारा हा देव सर्व देवात श्रेष्ठ आहे. तो देव ताबडतोब चमत्कार दाखवेल. याचा अनादर केलास तर त्याची प्रचिती आता येईल. याप्रमाणे आईचे म्हणणे ऐकून कृष्ण आपल्या आईला म्हणाला, हा चमत्कार दाखवणारा देव आहे असे तू म्हणतेस, याचा अनुभव घेण्यास मी तयार आहे. आई, ते दूध आण, देवापुढे त्याचा नैवेद्य दाखव आणि नंतर ते मला पिण्यास दे. त्यावर यशोदा म्हणाली, जोपर्यंत नवरात्र आहे तोपर्यंत हे दूध उष्टे करायचे नाही. बाळा, नसते विघ्न आणू नकोस. यशोदा असे म्हटल्याबरोबर श्रीकृष्णाचे डोळे रागाने लाल झाले. त्याने एकदम आसनावरून ही देवाची मूर्ती ओढून आपल्या हातात घेतली आणि म्हणाला, काय रे देवा, तू आमचा कुळस्वामी आहेस ना? नाही, दाखव नाहीतर तुझे तेज आणि चमत्कार, नाही तर करतो तुझे सगळे तुकडे तुकडे. श्रीकृष्णाने रागाने उच्चारलेले हे शब्द ऐकून यशोदा घाबरली आणि म्हणाली, बाळा, देव दे, असला पोरकटपणा करू नको. अशा प्रकारे त्याने कृष्णाची पुष्कळ विनवणी केली, परंतु ती न ऐकता तो म्हणाला, या देवाने आपलं सामर्थ्य तरी दाखवावं, नाहीतर आपल्या घरातून निघून जावं. असे म्हणून श्रीकृष्णाने त्या देवाला अंगणात फेकून दिले. तत्काळ बाललीला करणारा कृष्ण कुत्रा झाला. तो कुत्र्याप्रमाणे भुंकू लागला, इकडे तिकडे सैरावैरा धावू लागला. हे पाहून यशोदा दुःखसागरात बुडून गेली. हे काय झाले बाई, हा चमत्कार बाई, असे म्हणत जमिनीवर पडली. सर्वजण याहो, माझ्या बाळाला, मुलाला धरा, असा यशोदेने करुण स्वराने आक्रोश करण्यास सुरुवात केली. हे ऐकून गोप-गोपी सर्व थांबले आणि म्हणाले, यशोदे, तू का रडते आहेस? तुला काय झाले? असे विचारल्यावर यशोदेने घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली आणि म्हणाली, कृष्ण कुत्रा होऊन घरातून पळून गेला आहे. त्याला तुम्ही सर्वजण घरी आणा. हे ऐकून सर्व गोप-गोपी कृष्णाला आणण्याकरता थांबले. लोकांना पाहून कृष्ण अरण्यात गेले. बलराम घरी आल्यावर शोकाने व्याकुळ झाला. कंठ दाटून आलेल्या स्वरात तो म्हणाला, कृष्णाला फेकून दिलेला देव गेला कोठे? देव दिसत नाही. कृष्ण पण गेला. देवाचा शोध घेण्याकरता व कृष्णाला आणण्याकरता मी अरण्यात जातो. बलराम व सर्वजण यांनी कुत्र्याला चोहोकडून घेरले व मोठ्या प्रयत्नाने त्याला घरी आणून दोरीने बांधले, परंतु त्या लहानग्या कुत्र्याने ती दोरी तृणाप्रमाणे तोडली. दोरी तोडलेली पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. आता काय करावे, आता कसे करावे, असे म्हणत बलराम दुःखाने व्याप्त होऊन मूर्छा येऊन जमिनीवर पडला. इतक्यात नंद तेथे आला व ती अवस्था पाहून म्हणाला, हे काय आश्चर्य झाले बुवा, देवाला राग येईल असे काय केले? अहो, एखाद्या या तंत्रवेत्ता असल्यास त्याला तरी आणा. तो देवाचे सांत्वन कसे करावे हे सांगेल. अशा समय कृष्णाचे दर्शन घेण्याकरता नारद वैकुंठाहून तेथे आले, परंतु सर्व विपरीत पाहून ते आश्चर्यचकित झाले. काय वर्तमान झाले म्हणून नारदाने यशोदेला विचारले असता तिने घडलेली सर्व हकीकत सांगितली. हे ऐकून नारद म्हणाले, ही सर्व मार्तंड भैरवाची लीला आहे. त्यांचे सामर्थ्य वर्णन करण्यास कोण समर्थ आहे? प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही मौन धारण करावे लागेल. इतक्यात मंत्रशास्त्र यामध्ये प्रवीण असलेले ऋषी तेथे आले. मार्तंडाचे महात्म्य सांगू लागले. ते आश्चर्यचकित झाले व म्हणाले, ज्याच्यापासून सर्व मंत्राचा उगम
ज्याच्यापुढे आमच्या मंत्राचे सामर्थ्य निष्फळ आहे. म्हणून दृढ भक्तिभावाने त्या मार्तंड भैरवाचे ध्यान धरा, म्हणजे निसंशय तो जगचालक प्रसन्न होईल. नंदाने ऋषींना विचारले, भक्तवत्सल अशा मार्तंडाची आराधना भाविक जन कोणत्या प्रकारे करतात? मला आराधनेचा मार्ग सांगा, म्हणजे मी यथाविधी आराधना करेन. नारद म्हणाले, या मार्तंड भैरवाच्या आराधनेचा मार्ग पृथ्वीवर कोण जाणतो? नळराजाच्या नगरात सांप्रत विवितेला कपिल ऋषी आहेत. नळाच्या भक्तिभावाने देवादिदेव शंकर प्रेमपुराहून नळदुर्गे येऊन राहिले आहेत. नारदाचे हे भाषण ऐकून नंद विनयपूर्वक वाणीने म्हणाला, हे नारदा, तू त्या शंकराचा मित्र आहेस. तूच कृपा करून आम्हाला नळदुर्गाला घेऊन जा. हा रथ घे आणि कपिल मुनींना तेथे आण. कपिल ऋषी आले असता निसंशय सर्व कार्य पार पडेल. मुनिश्रेष्ठ नारद रथात बसले. सारथ्याने वायू वेगाने तो रथ चालविला. नंतर काही वेगाने ते एका जलाशयाजवळ येऊन पोचले. तेव्हा नारद सारथ्यास म्हणाले, घटकाभर रथाचे घोडे सोडा, तोपर्यंत मी मांद्यानिक विधी आटोपून येतो व नंतर आपण पुढे जाऊ. सारथ्याने सांगितल्याप्रमाणे रथाचे घोडे सोडले. मुनिश्रेष्ठ नारदाने स्नान आटपून मांद्यानिक विधी उरकण्यास सुरुवात केली. थोड्याच वेळात दुडुंबीचा असा अनेक वाद्यांचा आनंददायक आवाज त्यांनी ऐकला. नारदांनी समाधी उतरून श्रुतीतील नादब्रह्माच्या आवाजासारखा तो आवाज एखाद्या चित्राप्रमाणे तटस्थ राहून श्रवण केला. आवाज ऐकून नारद मुनी व त्यांच्या सारथी आश्चर्यचकित झाले. आवाज ज्या दिशेतून येत आहे त्या दिशेला आपण जावे असा विचार नारद करू लागले. तो सारथी देखील म्हणाला, हे मुनिश्रेष्ठा, जिकडून वाद्याचा आवाज येत आहे तिकडे आपण जाऊ. कोणत्या राजाचे हे विस्मयकारक कौतुक आहे हे आपण क्षणभर पाहू आणि नंतर पुढे गमन करू. असे म्हणून सारथ्याने ताबडतोब रथाचे घोडे जुंपले. मुनिवर नारद रथात बसले. रथ वायू वेगाने चालू लागला. आवाज ज्या ठिकाणातून निघाला त्या जय नावाच्या पर्वताच्या शिखरावर, ज्यावर श्री खंडेरायांचे देऊळ आहे, अशी जेजुरीजवळची उंच टेकडी आल्यावर सारथ्याने रथाचा वेग कमी केला. मुनिवर नारद रथातून उतरून सारथी व रथ यांना सोडून पुढे चालू लागले. इतकेत वाघाचे कातडे पांघरलेल्या, हळदीचे चूर्ण लावलेल्या, गळ्याभोवती बारीक घंटा असलेल्या, कमरेच्या भोवती लोखंडी साखळी असलेल्या एका भक्ताला रस्त्यातून जाताना नारदाने पाहिले. त्याला नमस्कार करून नारदाने विचारले, काय रे बुवा, तू कुठे जात आहेस? तुझे नाव काय? तू देव आहेस का मनुष्य आहेस? तू कोणत्या देवाचा भक्त आहे हे सविस्तर आम्हाला सांग. ते वाघाचे कातडे पांघरलेला मनुष्य म्हणाला, मी देव नाही, मनुष्य नाही, यक्ष नाही आणि पिशाचही नाही. हे मुनिश्रेष्ठा, मी मार्तंडाचा भक्त आहे. मी तुला नारद म्हणून ओळखतो, परंतु कृष्णामुळे भ्रांत झाल्यामुळे तू मला ओळखत नाहीस. हे हळदीचे चूर्ण घे, कृष्णाला लाव आणि मार्तंड भैरवाच्या दर्शनाकरता त्याला लवकर घेऊन ये. तेथेच कैलास नायक भगवान आपल्या पत्नीसह राहत आहेत. ते प्रेमपुराला गेले होते व तेथून नळराजाच्या भक्तीने नळदुर्गाला गेले होते, परंतु नळदुर्गाहून पुन्हा ते परत आले आहेत व तेथेच ते याप्रमाणे ज्या मनुष्याचे भाषण श्रवण करून मुनिश्रेष्ठ नारद हळदीचे चूर्ण घेऊन आपल्या रथाकडे आले. रथात बसून मुनिश्रेष्ठ नारदांनी गमन केले. संध्याकाळच्या सुमारास गोकुळातील नंदाच्या घरी येऊन पोहोचले. त्यांनी आपल्या हाताने कृष्णाच्या अंगाला ते चूर्ण लावले. त्याबरोबर कृष्णाचे पूर्ववत रूप झाले. गळ्याभोवती लोखंडी साखळी पाहून भोवती जमलेला लोकसमुदाय पाहून कृष्णाला आश्चर्यचकित होऊन आपल्या आईला विचारले, माझ्या गळ्याभोवती हे जड काय बांधले आहे? हे काढून टाक, म्हणजे आनंदाने मी गोकुळात खेळायला जाईन. कुळस्वामीचा पराक्रम मी आज प्रत्यक्ष पाहिला. यापुढे दुःखकारक बालिशपणा मी करणार नाही. हे ऐकून यशोदा म्हणाली, आपल्या सुकृतामुळे मुनिश्रेष्ठ नारद येथे आले आणि म्हणूनच तू कुत्रा झाला होतास तो पुन्हा मनुष्य झालास, कारण हळदी चूर्ण लावल्यामुळे तुझ्या कुत्र्याचे रूप तुला पूर्ववत प्राप्त झाले. याकरता कृष्णा, तू नारद मुनींना नमस्कार कर. मुनिवर नारदांना नमस्कार करून कृष्ण म्हणाला, हे विप्रश्रेष्ठा, हा काय चमत्कार? हा देव कोण ते मला सांगा. कुळधर्म कसा करावा आणि देवाची पूजा कशी करावी हेही मला सांगा. त्यायोगे मी कृतकृत्य होईन. अशा प्रकारच्या या देवाच्या पूजेचा प्रकार कृपा करून सविस्तर सांगा. नारद म्हणाले, कृष्णा, मी अत्यंत जय नामक पर्वतावर जाण्याचा निर्णय केला आहे. तेथे तू सर्व अवलोकन करशील. नारदाचे भाषण ऐकून कृष्णाने नंदाला सांगितले, सर्व गोपगण व सर्व परिवार यासह नारदाबरोबर आपण जेजुरीत जाऊ. तो ऐकून सर्व गोप गोपी यांना आनंद झाला.
यात्रेला जाण्याची इच्छा असल्यामुळे सर्वांनी तयारी करण्यास आरंभ केला. आपल्या दैवताचे स्मरण करीत काही दिवसांनी कृष्ण व नारद यासह सर्वजण निघाले. विचित्र ध्वज धारण करणारा, विचित्र दिवट्या हातात असलेला, वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्रे धारण करणारा, कुत्रीबरोबर असलेला व नाना जातींनी युक्त असा लोकांचा जमाव या रस्त्याने भेटला. श्रीकृष्णाने जेजुरीस येऊन मार्तंड भैरवाचे दर्शन घेऊन नारदाने सांगितलेल्या मार्गाने भक्तिभावाने मार्तंड भैरवाचे पूजन केले.